भाऊजी, तुमचा फोन बाहेरच विसरला होता. अरे हो. दादाने बघितलं असतं तर. बोललात का तुम्ही अदिती वंसांची? नाही म्हणजे कोणीतरी बोलायला हवं ना त्यांच्याशी. त्या बिचाऱ्या शांत शांत असतात. काहीतरी त्रास होतोय हो त्यांना सासरी. हो पण विचारलं तर सांगत नाही ना जीजी. तुम्हाला सांगू भाऊजी, या घरात त्यांच्याशी मोकळेपणानं फक्त तुम्ही बोलू शकता. मी प्रयत्न करतो तिच्याशी बोलायचा. त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते हळूच काढून घ्यायला हवं. आणि हे काम फक्त तुम्ही करू शकता. हा भाऊजी. भाऊजी, आपल्या घरातनं यांना सुद्धा कोणी फार समजून नाही घेत हो. हो तुम्ही असं काय म्हणताय? नाही काही नाही, जाऊ दे. उगाच मी कुठे माझं रडगाणं गात बसू. वहिनी सांगा ना काय झालंय? नाही म्हणजे तुमच्या मनात तसं काही नाहीये, पण बाकी सगळे मठाधिपतीसाठी सतत तुमचं नाव पुढे करतायत हो. मला सांगा, त्यांना वाईट नाही का हो वाटणार? ते मोठे भाऊ आहेत आणि त्यांना मठाचा सगळा कारभार येतो की नाही? हो बरोबर आहे, पण हो बोलत का नाही याबद्दल काही? ते कुठे काय बोलतात, पण त्यांच्या मनात इच्छा आहे हो मठाधिपती व्हायची. मग याबद्दल बोलत का नाही कधी काही तो? कुठे बोलतात होते? तुम्हाला माहिती आहे ना. मी तर आत्ता आले, पण तुम्ही तर त्यांचे भाऊ आहात. तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव. हो, भाऊ मोकळेपणाने कधीच बोलत नाही. मला बघवत नाही हो त्यांची घुसमट. वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते.